दोन मालकामध्ये बैल असणं काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत ते सांगा. फायदे दोन मालकामध्ये असणं म्हणजे कसं आहे, आता ताई दुकानला असते आता शिमोगासारख्या ठिकाणी कर्नाटकात, मग त्यांना सांभाळायला स्वतः मालक झाला, हे त्यांचा फायदा आहे. आणि माझा फायदा कसा झाला, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. शेवटी मोठ्या कॉम्पिटिशनला टिकू शकत नाही, मोठ्या बैलांचं पैरं होऊ शकत नाही. मग ताईसारख्या नावाची बैलाला साथ मिळाल्यामुळं मला म्हणजे बैल चांगल्या पुढच्या पैऱ्यात पळाला, चांगल्या रेंजमध्ये गेला. ताईंच्या नियोजनात गेल्यामुळं आता अर्जुन सारख्या बैलाला पैरा मागायला संघर्ष करावा लागत नाही, त्यांच्याकडून पैरा होतेच. आणि तुमचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो की पहिली मुलाखत घ्यायला आल्यावर तुम्ही मला सल्ला दिलासा की दादा हे क्षेत्र खूप अवघड आहे आणि ह्यासाठी तुम्हाला कुणाची तरी जोड घ्यावी लागेल. आणि त्याच्यावर मी बराच विचार करून हा निर्णय घेतला की बैल पण माझ्याजवळ राहावा आणि बैलाला मला सपोर्टला एक चांगले व्यक्तिमत्व मिळावं की जेणेकरून बैल मला वरच्या लेवलमध्ये नेता येईल. मी का सल्ला दिला होता, कारण हे बैलगाडी क्षेत्र सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला माहित होतं राजा हा एक वेगळा पळणारा बैल होणार आहे.